गणपती बाप्पा मोरया. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे वेध भक्तांना खूप आधीपासून लागलेले असतात. गणपतीचं आगमन, त्याची पूजा, गणेशोत्सवाचा सोहळा आणि विसर्जन महाराष्ट्रातच नाही तर हा सोहळा संपूर्ण भारतात एवढंच काय तर अगदी विदेशातही धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. संपूर्ण भारतात आणि विदेशातही लोक आपापल्या परंपरेनुसार 1.5 दिवस ते अगदी 11 दिवसांपर्यंत गणपतीची स्थापना करून गणेशोत्सव साजरा करतात. भारतातून गणपतीच्या मूर्ती विदेशात पाठवल्या जातात. भगवान शंकर आणि पार्वती पुत्र गणपती ही बुद्धीची देवता आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आद्य देवता म्हणून पूजा केली जाते. हिंदू धर्मात भगवान श्री गणेशाला प्रथम पूजेचा मान आहे. कोणतंही कार्य असल्यावर सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते, कारण गणपती विघ्नहर्ता आहे. गणपतीची अनेक नावे आहेत, त्याचपैकी हे एक नाव विघ्नहर्ता अर्थात संकटाचं हरण करणारा असं आहे. म्हणून प्रत्येक शुभ कार्याच्या वेळी सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते. तसेच गणेशोत्सवाचा पहिला दिवस असतो गणेश चतुर्थीचा. या दिवशी प्रारंभ होतो गणेशोत्सवाला. गणेशाच्या आगमनाने सगळीकडेच भक्तिमय वातावरण दिसून येते. हिंदू कॅलेंडरनुसार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. गणपती बाप्पाचा जन्मदिवस म्हणून गणेश चतुर्थी साजरी केली जाते. असं मानलं जातं की भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षादरम्यान गणपती म्हणजेच गण अधिक पती गणपती देवाचा जन्म झाला होता. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा दिवस ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येतो. हा दिवस चातुर्मासात येतो. चातुर्मास हे अनेक सणांनी भरलेले 4 महिने आहेत. गणेश ही विद्येची देवता, संकटाचं निवारण करणारी देवता, गणांचा अधिपती, शुभ कार्याचा जनक. कोणत्याही चांगल्या कार्याच्या आरंभी श्री गणेशाय नमः म्हणून गणेशाची स्तुती व आराधना करण्याचा प्रघात आहे. त्याचप्रमाणे अध्ययनाच्या आरंभीही गणेशाचा नामोच्चार करतात. हा देव सकळ विघ्नांचा हर्ता व मंगलमूर्ती असा मानला जात असल्यामुळे या देवाचे पूजन सर्वांच्या घरी होते. गणपतीला हत्तीचे मुख कसे लागले याविषयी अनेक आख्यायिका आहेत. त्यापैकी एक अशी आहे की पार्वतीला वाटले आपल्याला एक मुलगा असावा, पण शंकराला अजिबात वेळ मिळेना. मग पार्वतीने आपल्या मुळापासून एक मुलगा निर्माण केला होता, ज्याला नायक नाही तो विनायक असे तिने त्या बालकांचे नामकरण केले होते. एकदा पार्वती आंघोळीला गेली असता तिने त्या बालकाला राखण करण्यासाठी बाहेर ठेवले होते. अचानक शंकराचे आगमन झाले. या बालकाने त्यांना आत जाण्यापासून अडवले. शंकराला अतिशय राग आला व त्याने त्या बालकाचे मुंडके उडवले. पार्वती देवी जेव्हा स्नान करून बाहेर आली तेव्हा तिने हा प्रकार पाहिला आणि ती खूप संतापली. ते धडावेगळं शिर पाहून तिने आक्रोश करून पूर्ण ब्रह्मांड हादरवून सोडलं. सर्व देव अगदी ब्रह्मदेवापासून सगळ्या देवांनी पार्वतीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण पार्वती कोणाचं काहीच ऐकून घेईना. तेव्हा भगवान शंकरांनी आपल्या गणाला आदेश दिला की पृथ्वी तलावर जाऊन सर्वात आधी जो प्राणी दिसेल त्याचं शिर कापून घेऊन ये. गण बाहेर पडल्यावर सर्वात आधी त्याला हत्ती दिसला. तो त्याचं शिर घेऊन आला. भगवान शंकरांनी ते शिर बालकाला लावले आणि त्याला जिवंत केले. हा पार्वतीचा मानसपुत्र गज म्हणजे हत्ती, आनंद म्हणजे मुख म्हणजेच गजानन म्हणून ओळखला जातो. शंकरदेवाने त्याला गणाचा ईश म्हणजे देव म्हणून गणेश नाव ठेवलं. हा दिवस चतुर्थीचा होता, त्यामुळे चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणून महत्त्व आहे. पण पार्वतीने शंका उपस्थित केली की अशा तोंड हत्तीचे व शरीर माणसाचे अशा बालकाची पूजा कशी केली जाईल. तेव्हा शंकराने सर्व गणांना बोलावले व सांगितले की हे बालक खूप शुभ आहे व सर्वांनी याची पूजा केल्यास सर्व कार्य सिद्धीस जाईल. गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक होय. गणांचा अधिपती म्हणून गणपती असेही नाव या देवतेस आहे. तेव्हापासून हे बालक गणपती म्हणून ओळखले जाऊ लागले व सगळीकडे प्रथम पूजनीय झाले. सर्व सिद्धी त्याच्यापासून प्राप्त होतात म्हणून त्याला सिद्धिविनायक असेही नाव प्राप्त झाले. शनीच्या कटाक्षापासून होणाऱ्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करून पार्वतीने एकदा शनीला गणपतीकडे बघण्यास सांगितले, कारण तिला आपल्या पुत्राचा फार अभिमान होता. त्याला काहीही होणार नाही अशी तिची खात्री होती. शनीने गणपतीकडे दृष्टी फिरवताच गणपतीचं मस्तक जळून खाक झालं.
तेव्हा पार्वतीला अतिशय दुःख होऊन तिने ब्रह्मदेवास ही हकीकत सांगितली. ब्रह्मदेवाने तिला सांगितलं की तुला पहिल्या प्रथम ज्या प्राण्याचं मस्तक मिळेल ते मस्तक धडाला लाव, म्हणजे गणपती पूर्ववत होईल. ब्रह्मदेवाच्या सांगण्याप्रमाणे मस्तकाच्या शोधात निघाली. प्रथम तिला हत्तीचं मस्तक मिळाले. याप्रमाणे गणपती गजवदन झाला. गणपती एकदंत कसा झाला याची पण एक कथा आहे. एकदा परशुराम शंकराची भेट घेण्यासाठी कैलास पर्वतावर जातात. त्यावेळी शंकर निद्रिस्त असतात. तेव्हा परशुरामाला अंतर्गृहात येण्यास गणपती मज्जाव करतो. त्या दोघांमध्ये बाचाबाची होऊन युद्ध जुंपतं. गणपती परशुरामाला आपल्या सोंडेत धरून गर गर फिरवताच त्याला मूर्छा येते. सावध झाल्यानंतर परशुराम आपला परशु गणपतीवर फेकतात. शंकराने तो परशु परशुरामला दिलेला असतो. त्यामुळे गणपती आदराने तो आपल्या एका दातावर झेलतो, पण त्यामुळे त्याला तो दात गमवावा लागतो. म्हणूनच गणपतीला एकदंत किंवा एकदंष्ट असं म्हणतात. व्यासांनी सांगितलेलं महाभारत गणपतीने लिहिलेलं अशी समजूत आहे. अंगाने स्थूल, किंचित पिवळट वर्णाचा, मोठ्या पोटाचा, 4 हात असलेला व एकदंत हत्तीचं डोकं असलेला असं गणपतीचं रूप पुराणात वर्णिले आहे. त्याने आपल्या 4ही हातात शंख, चक्र, गदा व पद्म ही आयुध धारण केली आहेत. उंदराला त्याने आपले वाहन केले आहे. पुराणामध्ये एका अध्यायात राधा गणेशाची पूजा करत असे असं सांगितलं आहे. गणेश खंडात शिवाने गणपतीला प्रसन्न करून घेण्यासाठी 10 वर्ष घोर तपश्चर्या केली व त्यापासून त्रिपुरासुराचा वधाचा वर प्राप्त करून घेतला असं वर्णन आलेलं आहे. अशा प्रकारे आपल्या गणपती बाप्पाची कथा इथेच समाप्त होत आहे आणि तो आपल्या बरोबर सदैव असणार आहे. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री गणेशाय नमः लिहा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.